Good morning, students. We are learning the very important chapter of English grammar, that is of voice, and we have completed 3 videos on it. And in this fourth video, I will take some examples of the first type of the voice, which I taught you in the last video. And today in this video I will take some examples about the first part. तर विद्यार्थ्यांनो, याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही व्हॉइससाठी आपल्याला वाक्याचे वेगवेगळे प्रकार विचारले जातात ते मी तुम्हाला सांगितलेले होते. त्यामध्ये काळाचे वाक्य, त्यानंतर मॉडल ऑक्झिलरीचे वाक्य, त्याच्यानंतरनं आज्ञार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य आणि 2 कर्म असलेले वाक्य, असे एकूण त्याचे 5 भागामध्ये 5 एरियाजमध्ये आपण त्यांना डिवाईड केलेलं होतं. तर त्याच्यातला आपण पहिला भाग याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शिकलेला आहे की काळाचे वाक्य. त्याच्याही अगोदर आपण एखादं वाक्य पॅसिवाईज करायचं म्हटल्यानंतर ना त्याचं काय करायचं, त्याचा क्रम कसा आहे हेही सांगितलेलं आहे. काळाच्या वाक्यामध्ये आपल्याकडे इंग्रजीमध्ये एकूण 12 काळ आहेत. 12च्या 12 काळाचं पॅसिवाईज होत नाही. त्यातल्या फक्त 8 काळाचं पॅसिवाईज होतं, तर 4 काळाचं पॅसिवाईज होत नाही, हेही मी सांगितलेलं आहे. ज्या काळांचं पॅसिवाईज होत नाही असे 4 काळ कोणते आहेत? तर त्यामध्ये 1 नंबरला फ्युचर कंटिन्युअस टेन्स आणि आपल्या काळाचा जो शेवटचा गट आहे चालू पूर्ण काळाचा, तो म्हणजे कोणते? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आउट ऑफ 12, 4 टेन्स आर देअर. द सेंटेन्स ऑफ these टेन्स we can't change into passive voice. तर या 12 पैकी या 4 काळांची जी वाक्य आहेत ते आपण पॅसिव्ह वॉइसमध्ये बदलू शकत नाही, हेही आपण शिकलेलं आहे. त्याच्यानंतरनं ॲक्टिव्ह वॉइसमध्ये कोणता काळ आल्यानंतरनं पॅसिव्ह वॉइसमध्ये त्याच्यासाठी कोणतं हेल्पिंग वर्ब घ्यायचं कर्माला अनुसरून, त्याचा एक टेबल मी तुम्हाला दिलेला होता. तर त्या टेबलही तुम्हाला चांगल्यापैकी व्यवस्थित पाठ झाला पाहिजे. ॲक्टिव्ह वॉइसमधील काळ, पॅसिव्ह वॉइसमधली हेल्पिंग वर्ब. समजा जर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स असेल तर पॅसिव्ह वॉइसमध्ये ॲमिझार घ्यावं लागतं. तिन्ही पण नाही, तिन्हीपैकी एक. जर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सिंपल पास्ट टेन्स असेल तर पॅसिव्ह वॉइस करताना टू बीची रूपं वॉज वेअर घ्यावी लागतात. जर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये सिंपल फ्युचर टेन्स असेल तर शॅल बी, विल बी घ्यावं लागतं. जर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर ॲम, इज, आर आणि त्याच्या पुढं बीइंग घ्यावं लागतं. जर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर पॅसिव्ह वॉइस करत असताना वॉज वेअर आणि त्याच्या पुढं बीइंग घ्यावं लागतं. जर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये फ्युचर कंटिन्युअस टेन्स असेल तर या वाक्याचं पॅसिव्ह वॉइस होत नाही. जर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर पॅसिव्ह वॉइस करताना हॅव किंवा हॅज यापैकी एक आणि त्याच्या पुढं बीन घ्यावं लागतं, BEE. जर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर पॅसिव्ह वॉइस करत असताना हॅड आणि त्याच्या पुढं बीन घ्यावं लागतं. जर ॲक्टिव्ह वॉइसमध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स असेल तर शॅल हॅव किंवा विल हॅव यापैकी एक आणि त्यापुढं बीन घ्यावं. हा टेबल मी तुम्हाला दिलेला होता. त्याच्यानंतर डू धिस म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या पद्धतीने जावा, त्याचा क्रम सांगितलेला होता, त्याच्या सिक्वेन्सने तुम्ही जावा. त्यातला पहिला काय होता? इनिशियली यू हॅव टू आयडेंटिफाय वेदर द गिवन सेंटेन्स इज इन ॲक्टिव्ह वॉइस ऑर पॅसिव्ह वॉइस. म्हणजे पहिल्या प्रथम तुम्हाला हे ओळखायचं आहे की दिलेलं वाक्याचा व्हॉइस कोणता आहे. 1 नंबर. 2 नंबर,
यू हॅव टू आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स. दिलेल्या वाक्याचा काळ कोणता आहे ते ओळखायचं आहे. काळ कशासाठी ओळखायचं आहे तर त्यानुसार आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यावे लागतात म्हणून. तिसऱ्या क्रमांकाला मी तुम्हाला सांगितलं होतं की यू हॅव टू फाइंड आउट द फॅक्टर्स इन द गिव्हन सेंटेन्स. You have to find out the factors. Factors means I have completed that chapter. Means you have to find out the subject of the given sentence. You have to find out the helping verb of the given sentence, main verb of the given sentence. If there is an indirect object, direct object and complement. Means all these 5 factors you have to find out. And then you have to change the voice of that sentence. While changing the voice, त्या वाक्याचा व्हॉइस बदलत असताना उत्तराच्या सुरुवातीला तुम्हाला कर्म घ्यावे लागेल. While writing the answer, at the beginning you have to write an object of the given sentence. पहिल्यांदा कर्म घ्यायचं. त्यानंतर 2 नंबरला त्या ॲक्टिव्हाईच्या वाक्यातील काळाला अनुसरून योग्य ते हेल्पिंग वर्ब घ्यायचं. Means at first object, then helping verb according to the tense of the given sentence. त्याच्यानंतर ना PP past participle of the main verb क्रियापदाचं तिसरं रूप असतं. त्याच्यानंतर ना कॉम्प्लिमेंट. इफ इन द गिवन सेंटेन्स देर इज अ कॉम्प्लिमेंट देन यू हॅव टू टेक दॅट कॉम्प्लिमेंट इन केस ऑफ पॅसिव्ह वॉइस आफ्टर द PP means past participle of the verb. Complement can be taken either after the PP or at the end of the sentence. 2 ठिकाणी घेऊ शकतो आपण. त्यानंतर ना बाय, त्यानंतर ना द्वितीया. ऑब्जेक्टिव्ह केस ऑफ द गिव्हन सब्जेक्ट. या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. सोपं आहे. म्हणून त्याच्यावरून आपण त्याची मास्टर की पण लिहिलेली होती. म्हणजे सर्व प्रकारचे व्हॉइस जर करायचं असतील तर तुम्हाला व्हॉइसच्या उत्तराचा क्रम सांगितला होता की पहिल्यांदा काय घ्यायचं, पहिल्यांदा त्याच्यानंतर मग काय घ्यायचं. तर इथं सुरुवातीला ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्याच्यानंतर PP पास्ट पार्टिसिपल, त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट, त्यानंतर बाय, त्यानंतर द्वितीय ऑब्जेक्टिव्ह. हा क्रम लक्षात ठेवा. हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. काय नाही, बाकी सारं सोपं आहे. परंतु तुम्हाला जी याच्याशी मी जे काही याच्या संबंधित जे चॅप्टर अगोदर शिकवलेले ते तुमचे चांगले असले पाहिजे. तर आजच्या तासाला आपण काळाचे वाक्य हा जो भाग पहिला त्याच्यावरची उदाहरणं घेणार आहोत. मी जे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जो शिकवलेलं. तर पहिलं उदाहरण घेऊया. मागच्या वेळेला पण मी घेतले होते 1-2 उदाहरणं. सी रिंग्स द डोअरबेल. सी रिंग्स द डोअरबेल असं वाक्य आहे. सी रिंग्स द डोअरबेल. पहिल्यांदा आपल्याला याचा व्हॉइस ओळखायचा आहे. वेदर इट इज इन ॲक्टिव्ह व्हॉइस ऑर पॅसिव्ह व्हॉइस. मग त्यानंतर न काळ ओळखायचं. सुरुवात सी करतेने झाली ना, म्हणजे निश्चितच ते ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. काळ ओळखता येते. रिंग्स कोणता काळ आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे वाक्यामध्ये. सिंपल प्रेझेंट टेन्स. या वाक्याचा करता सी क्रियापद रिंग्स, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नाही, डायरेक्ट ऑब्जेक्ट द डोअरबेल. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हटल्यानंतर पॅसिव्ह वॉइस करत असताना काय घ्यावं लागतं? एम, इज, आर या 3 पैकी एक घ्यायचं कुठलं तरी कर्माच्या वचनाला अनुसरून. मग याच्यातलं कर्म कोणतं आहे? द डोअरबेल म्हणजे एक वचन आहे. म्हणून आता आपण आपल्या सूत्राकडे जाऊया. सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्यायचे. मग ह्याच्यातला ऑब्जेक्ट कोणता आहे? द डोअरबेल. हा ऑब्जेक्ट झाला. आता हेल्पिंग वर्ब घ्यायचं आपल्याला. मी पुढे ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे. आपल्याला काळानुसार या 3 पैकी एक घ्यावं लागतंय. मग द डोअरबेलला अनुसरून एम येतं का? इज किंवा आर या दोन्हीपैकी कोणतं येईल? मग इज.
डोरबेल इज. ओके, हेल्पिंग वर्ब झालं. आता पीपी, पीपी मीन्स पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. हे पहा, क्रियापद रिंग आहे, मग रिंगचं तिसरं रूप रिंग पहिलं, दुसरं रँग, तिसरं रंग, RUNG, रंग. त्यानंतर कॉम्प्लिमेंट आहे का बघा दिलेल्या वाक्यात, कॉम्प्लिमेंट आहे का? इफ कॉम्प्लिमेंट इज नॉट प्रोव्हाइडेड देर इज नो नीड टू राईट. जर दिलं नसेल तर लिहायची गरजच नाही. दिलं नाही म्हणजे लिहू नका, काही गरज नाही. पुढं काय राहिलं बघा, बाय. आणि द्वितीय कोणाची असते? सुरुवातीचा सी, पर्सनल प्रोनाउन, पुरुषाचे सर्व. शीची द्वितीय मी तुम्हाला काय दिले? HER. या पद्धतीनं तुम्हाला उत्तर तयार करता येईल. द डोरबेल इज रन बाय. आपण दुसरं उदाहरण घेऊया. दे डू नॉट कॅच द ट्रेन. दे डू नॉट कॅच द ट्रेन. या पद्धतीचं. सर पहिल्यांदा याच्यातला व्हॉइस ओळखायचा. हे वाक्य ॲक्टिव्हायचं आहे, याच्यात काळ ओळखता येतो. डू नॉट, डू आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे. मग कोणता काळ? सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स म्हटल्यानंतर ना कोणती हेल्पिंग वर्ब असतात? एम, इज, आर या तीनपैकी एक. ओके, आता हे वाक्य नकारार्थी आहे. मग जर ॲक्टिव्हाइजचं वाक्य नकारार्थी असेल तर त्याच्यातला तो नकार म्हणजे नॉट पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वापरायचा असतो. आणि नॉट हे हेल्पिंग वर्बला जोडून पुढे असतं. मग पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जिथं कुठे हेल्पिंग वर्ब येईल त्याला जोडून पुढे नॉट लिहायचं असतं. म्हणजे नॉट हे ट्रॅव्हल करतं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये सुद्धा, जसे तसं. मग आता बघा याच्यातला कर्ता कोणता आहे? दे. हे डू काय? हेल्पिंग वर्ब. कॅच काय? मेन वर्ब. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का याच्यात? नाही. द ट्रेन काय? डायरेक्ट ऑब्जेक्ट. कॉम्प्लिमेंट आहे का? नाही. मी तुम्हाला तो चॅप्टर शिकवताना सांगितलं होतं की याच्यातले सर्वचे सर्व घटक त्यामध्ये येतीलच असं नाही, जे येणार नाहीत ते राहिले. मग चला बघा याच्यातला कर्ता दे, कॅच मेन वर्ब, द ट्रेन ऑब्जेक्ट. सुरुवातीला काय घ्यायचं असतं? ऑब्जेक्ट. म्हणून तो सुरुवातीला काय? द ट्रेन. हेल्पिंग वर्ब आपल्याला कोणते घ्यावे लागतात? एम, इज, आर पैकी एक. द ट्रेन नंतर काय येईल? इज. द ट्रेन इज. वाक्य नकारार्थी आहे. मग त्यातला जो नकार आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मधला त्याचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइस करत असताना तो नकार त्याचा जशाच्या तसा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ट्रॅव्हल करत असतो. म्हणून नॉट वर नॉट, इज नॉट. द ट्रेन इज नॉट. आता पुढे बघा हेल्पिंग वर्ब झालं पीपी, पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. या कॅचचं तिसरं रूप काय? कॉट. CAUGHT, कॉट. हां, पुढे कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट. इफ इन द गिवन सेंटेन्स कॉम्प्लिमेंट इज नॉट प्रोव्हाइडेड देर इज नो नीड टू राईट. दिलेल्या वाक्याचं कॉम्प्लिमेंट दिलेलंच नसेल तर लिहायची गरजच नाही. राहू द्या. पुढे बघा बाय. आणि द्वितीय कोणाची? देची. देची ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे? देम, बाय देम. हे तुमचं उत्तर झालं. या पद्धतीने तुम्हाला ते वाक्य करता येतं. त्यानंतर ना तिसरं वाक्य. प्रत्येक काळातलं वाक्य घेऊन बघायचं आणि ते करायचं, त्याचं उत्तर लिहायचं. He completed his syllabus. He completed his syllabus. पहिल्यांदा वाक्य ऍक्टिव्ह का पॅसिव्ह ते ओळखायचं. हे वाक्य ऍक्टिव्ह आहेस. काळ ओळखता येतो. बाय प्लस द्वितीय नाही. काळाप्रमाणे सूत्राची म्हणजे काळाच्या सूत्राप्रमाणे रचना आहे. सुरुवातीला करता ही आलेला आहे पर्सनल प्रोनाउन. याच्यात काळ कोणता आहे? कंप्लीटेड टेन्स. क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे कोणता काळ असतो? सिंपल पास्ट टेन्स असतो.
मग सिंपल पास्ट टेन्स जर ऍक्टिव्ह वॉइस मध्ये असेल तर पॅसिव्ह वॉइस मध्ये करत असताना त्या वाक्याला कोणती टू बीची रूपं किंवा हेल्पिंग वर्ब वापरावे लागतात तर टेबल मध्ये बघायचं कोणती दिली होती मी वॉज किंवा वेअर वॉज किंवा वेअर ओके ह्या दोन्हीपैकी एक घ्यायचं आता बघा याच्यातला करता कोणता आहे ही सब्जेक्ट ह्याच्यात हेल्पिंग वर्ब आहे का नाही कंप्लीटेड हे मेन वर्ब क्रियापदाचं दुसरं रूप त्याच्यानंतर ना याच्यामध्ये इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का नाही डायरेक्ट ऑब्जेक्ट हिज सिलेबस हे डायरेक्ट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट नाही सब्जेक्ट वर्ब अँड ऑब्जेक्ट बघा सूत्रामध्ये सुरुवातीला ऑब्जेक्ट मग काय घ्यायचं हिज सिलेबस नंतर वॉज येईल का वॉज his syllabus was past participle completed by him हिची द्वितीया him त्यानंतर ना चौथं वाक्य we did not cross the road we did not cross the road वाक्य मी नकारार्थक घेतले वी डिड नॉट क्रॉस द रोड पहिल्यांदा याच्यातला व्हॉइस ओळखायचा कर्त्याने सुरुवात आहे काळाप्रमाणे रचना आहे बाय प्लस द्वितीय ही फॉर्मेशन होतानाही शेवटला म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस काळ कोणता आहे डिड आलाय मग वाक्यात जर डिड आला तर कोणता काळ असतो सिंपल पास्ट टेन्स असतो मग सिंपल पास्ट टेन्स असेल तर पॅसिव्ह वॉइस करताना कोणता वॉज किंवा वेअर त्या दोन्हीपैकी एक मग याच्यातले फॅक्टर शोधा वी सब्जेक्ट डीड हेल्पिंग वर्ब क्रॉस मेन वर्ब इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इज absent here direct object is the road complement is also not provided here इथं दिलेलं नाही ते मग बघा आता इथं सुरुवातीला कर्म घ्या कर्म कोणता आहे याच्यातलं द रोड आपल्याला कोणतं घ्यायचंय वॉज किंवा वेअर पैकी हेल्पिंग वर्ब घ्यायचंय एच व्ही मी तिथे लिहिलंय वॉज किंवा वेअर द रोड सिंग्युलर देअरफॉर वॉज इज देअर द रोड वॉज वाक्य नकारार्थी आहे नॉट जसे जसं पॅसिव्ह वॉइस मध्ये ट्रॅव्हल करतो नॉट क्रॉसचं तिसरं रूप क्रॉस्ड कॉम्प्लिमेंट इज नॉट प्रोव्हाइडेड त्यानंतर न बाय आणि मग वीची द्वितीया अस या पद्धतीने ते वाक्य त्यानंतर ना मी प्रत्येक काळात एक एक वाक्य मी तुम्हाला सोडवून देतो तुम्ही पण घरी प्रत्येक काळात एक एक वाक्य घ्यायचं आणि आपल्याला स्वतःला येते का बघायचं दे विल प्ले द मॅच ऑन द डस्टी ग्राउंड पुढचं वाक्य बघा दे will play the match on the dusty ground असं वाक्य आहे they will play the match on the dusty ground वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं काळ कोणता आहे will आणि play शॅल किंवा will आणि क्रियापदाचं पहिलं रूप कोणता काळ असतो सिंपल फ्युचर टेन्स असतो मग सिंपल फ्युचर टेन्स जर ऍक्टिव्ह वॉइस मध्ये असेल तर पॅसिव्ह वॉइस करताना शॅल बी किंवा विल बी या दोन्हीपैकी एक आपल्याला वापरावं लागतं मग आता याचा करता कोणता आहे दे हेल्पिंग वर्ब विल मेन वर्ब प्ले इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नॉट गिवन डायरेक्ट ऑब्जेक्ट the match compliment on the dusty ground compliment मग बघा या आपल्या सूत्राकडे मास्टर की कडे या पहिल्यांदा ऑब्जेक्ट कोणता आहे समजा द मॅच नंतर शॅल बी का विल बी द मॅच विल बी
PP पास्ट पार्टिसिपल ऑफ मेन वर्ब प्लेचं तिसरं रूप काय प्लेड. कॉम्प्लिमेंट इफ प्रोव्हाइडेड देन राईट दिलंय का यस इट इज गिवन ऑन द डस्टी ग्राउंड ऑन द dusty ground. Then by and then objective case of them. या पद्धतीने तुमचं उत्तर येतं. हे साध्या भविष्यकाळातलं वाक्य आहे. She is singing a song on the stage. She is singing a song on the stage. या पद्धतीचं वाक्य. सी इज सिंगिंग अ सॉन्ग ऑन द स्टेज. आता हे वाक्य ॲक्टिवायचं आहे. याच्या सुरुवातीला करता आला आहे, याच्यामध्ये काळ ओळखता येतो, याच्यामध्ये बाय परिस्थितीची रचना दिलेली नाही. इट मीन्स द गिवन सेंटेन्स इज इन ॲक्टिवाइज. मीन्स यू हॅव टू चेंज दिस सेंटेन्स इन टू पॅसिव्हाइज. याचा काळ फिक्स आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कोणता काळ आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ॲमिजार आणि क्रियापदाला आयएनजी असं जर असेल तर त्या वाक्यामध्ये कोणता काळ असतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो. म्हणून याही वाक्यात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. मग जर दिलेल्या वाक्यात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असेल तर पॅसिव्हाइज करताना मी तुम्हाला काय दिलंय एम इज आर आणि त्याच्या पुढे काय घ्यावं लागतं बीइंग. त्यापुढे काय घ्यावं लागतं बीइंग. चला find out the factor. Subject is C. Helping verb is. Singing is main verb or. Indirect object is not given here. Direct object is a song do. Complement is on the stage. Complement. हे सर्व घटक आपल्याला सापडले. मग आता आपण आपल्या मास्टर की कडे येऊया. मास्टर की मध्ये सुरुवातीला ऑब्जेक्ट कर्म. याच्यातलं कर्म कोणतं आहे अ सॉन्ग म्हणून इथे लिहायचं अ सॉन्ग. पुढे हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब मी पुढे ब्रॅकेटमध्ये लिहिलेले आहेत अँड इज पैकी एक आणि त्याच्या पुढे बी. अ सॉन्ग नंतर काय लिहिलं इज. अ सॉन्ग इज आणि त्याच्या पुढे बी. अ सॉन्ग इज बी. पीपी सिंगिंग हे चौथं रूप आहे. त्याचा आपल्याला पीपी म्हणजे तिसरं रूप पाहिजे पास्ट पार्टिसिपल. मग काय येतं संग SUNG संग. पीपी झालं. कॉम्प्लिमेंट ऑन द स्टेज. ऑन द स्टेज. बाय आणि त्याची ऑब्जेक्टिव्ह केस ची हर. अ सॉन्ग इज बीइंग संग ऑन द स्टेज बाय हर. त्याचे कॉम्प्लिमेंट आहे ऑन द स्टेज. ते सर्वात शेवटी घेतलं तरी चालतं. म्हणजे अ सॉन्ग इज बीइंग सम बाय हर ऑन द स्टेज असं लिहिलं तरी चालतं. हे आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मधलं वाक्य घेतलेलं आहे. आता त्यानंतर आपण पुढच्या काळातलं वाक्य घेऊया. डॉक्टर वॉज रीडिंग द न्यूजपेपर. Doctor was reading a newspaper. Doctor was reading a newspaper. असं वाक्य आहे. पहा हे वाक्य ऍक्टिव्हाइज आहे. या वाक्यामध्ये काळ कोणता आहे वॉज वेळ की येत आले आणि रीडिंग म्हणजे क्रियापदाला हे पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स जर ऍक्टिव्हाइज मध्ये असेल तर पॅसिव्हाइज मध्ये काय करावं लागतं मी काय केलं बघा वॉज वेअर पैकी एक घ्यायचा आणि त्याच्या पुढे काय घ्यायचंय बीइंग घ्यायचंय. आता याच्यातले फॅक्टर शोधा. डॉक्टर इज द सब्जेक्ट. वॉज इज हेल्पिंग वर्ब. रीडिंग इज प्रेझेंट पार्टिसिपल मीन्स B4. Indirect object is not provided here. Direct object is a newspaper and also complement is not given. म्हणजे दोन घटक दिलेले नाही. मग चला बघा आपल्या सूत्राकडे या. ऑब्जेक्ट पाहिलं पाहिजे आपल्याला. मग याच्यातला ऑब्जेक्ट कोणता आहे
अ न्यूजपेपर, अ न्यूजपेपर. अ न्यूजपेपर नंतर वॉज येईल का वेअर? वॉज. अ न्यूजपेपर वॉज, त्यापुढे बीइंग. न्यूजपेपर वॉज अ बीइंग. हेल्पिंग वर्ब संपलं. पीपी. रीडिंग चौथं रूप आहे, त्याचं तिसरं रूप काय? रीड. कॉम्प्लिमेंट इज नॉट गिवन बाय. डॉक्टर इज अ कॉमन नाउन, therefore we can't write the object in case of doctor. We have to write as it is. आपणाला जसेच तसं लिहावं लागेल. म्हणून बाय डॉक्टर. या पद्धतीने तुमचं उत्तर येतं. त्यानंतर पुढचं वाक्य, माय मदर हॅज कम्प्लिटेड द मील. माय मदर My mother has completed the meal. My mother has completed the meal. हे जे वाक्य आहे, हे वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं. या वाक्यामध्ये हॅव, हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप यापैकी बघा, इथे हॅज आलं आणि तिसरं रूप आलं. मग कोणत्या काळात? प्रेझेंट परफेक्ट टेन्स. मग दिलेल्या ऍक्टिव्हच्या वाक्याचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर पॅसिव्ह वेस करताना काय येत असतं? हॅव किंवा हॅज आणि त्याच्या पुढे बीन. काय येत असतं? हॅव, हॅज आणि त्याच्या पुढे बीन. आता इथे फॅक्टर शोधा. याच्यातला कर्ता सब्जेक्ट कोणता आहे? माय मदर. हेल्पिंग वर्ब कोणता आहे? हॅज. मेन वर्ब कोणता आहे? कम्प्लिटेड. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नॉट गिवन. द मीन डायरेक्ट ऑब्जेक्ट. कॉम्प्लिमेंट इज ॲब्सेंट. कॉम्प्लिमेंट पण दिलेला नाही. मग बघा चला, ऑब्जेक्ट घ्या बघा. ऑब्जेक्ट कोणता आहे? द मीन. द मीन. मीन नंतर हॅज बीन का हॅव बीन? हॅज बीन. क्रियापदाचं तिसरं रूप आहे तेच. कॉम्प्लिमेंट इज नॉट प्रोव्हाइडेड, therefore by. And my mother, as it is, my mother, my mother. We can't write object in case of my mother, therefore we should write it as it is. My mother ची द्वितीय लिहू शकत नाही आपण, म्हणून ते आहे तसं लिहायचं असतं. त्यानंतर ना पुढचं वाक्य, she had opened the door. She had opened the door. She had opened the door. या वाक्यामध्ये बघा, हे वाक्य ऍक्टिव्ह व्हायचं. याच्यात काळ कोणता आहे? हॅड आणि तिसरं रूप पास्ट परफेक्ट टेन्स. जर ऍक्टिव्ह व्हायस मध्ये पास्ट परफेक्ट टेन्स असेल तर काय घ्यावं लागतं? पॅसिव्ह व्हायस करताना हॅड बीन हे हेल्पिंग वर्ब म्हणून घ्यावं लागतं. याच्यातला कर्ता कोणता आहे? सी. हॅड हेल्पिंग वर्ब. ओपन पास्ट पार्टिसिपल. द डोअर डायरेक्ट ऑब्जेक्ट. इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इज नॉट गिवन अँड कॉम्प्लिमेंट इज ऑल्सो नॉट प्रोव्हाइडेड. मग बघा, याच्यातलं कर्म कोणतं आहे? द डुअर ऑब्जेक्ट. द डुअर एकच हेल्पिंग वर्ब आहे, त्यामुळे ऑप्शन आहे आपल्याकडे हॅड बीन. त्यानंतर ओपन्ड. कॉम्प्लिमेंट इज नॉट गिवन बाय आणि शी ची द्वितीय हर. द डुअर हॅड बीन ओपन्ड बाय हर. या पद्धतीने त्याचं उत्तर येतं. त्यानंतर ना आता आपला शेवटचा जो काळ आहे पूर्ण भविष्य काळ, त्याच्यातलं एक वाक्य राहिलं, ते वाक्य आपण घेऊ. Rahul will have finished his project. Rahul will have finished his project. असं वाक्य आहे. राहुल will have finished his project. या वाक्यामध्ये ऍक्टिव्ह व्हायस आहे तर पॅसिव्ह व्हायस मध्ये बदलायचं आहे. याच्यात काळ कोणता आहे? विल हॅव आणि तिसरं रूप आहे. शॅल हॅव, विल हॅव आणि क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे कोणता काळ असतो? फ्युचर परफेक्ट टेन्स. आणि जर ऍक्टिव्ह व्हायस मध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स असेल तर पॅसिव्ह व्हायस करताना काय घ्यावं लागतं?
शॅल हॅव बीन किंवा विल हॅव बीन. त्या टेबलमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे बघा. याच्यातला कर्ता कोणता आहे? राहुल. हेल्पिंग वर्ब विल हॅव. PP past participle finished. Indirect object is not given. Direct object is project. Complement is absent here. मग चला बघा, सुरुवातीला कर्म घ्या. ऑब्जेक्ट पॅसिव्हाइज करायचं आपल्याला. सुरुवातीला ऑब्जेक्ट हीच प्रोजेक्ट. हीच प्रोजेक्ट. पुढं विल हॅव बीन. विल हॅव बीन. पुढे क्रियापदाचं तिसरं रूप फिनिश. कॉम्प्लिमेंट आहे का? नाही. म्हणून पुढे बाय. आणि कर्ता कोणता आहे वाक्याचा? राहुल. राहुल इज प्रॉपर नाउन. Therefore we can't write the objective case of Rahul. So we should write it as it is. आणि म्हणून ते आहे तसं लिहायचं. His project will have been finished by Rahul. तर या पद्धतीनं पहिला प्रकार पैसमधला काळाचे वाक्य, त्यामध्ये फक्त एकूण 8च काळाचं पॅसिव्हाइज करता येतं. 12 पैकी 4 वाक्यांचं पॅसिव्हाइज करता येत नाही. 4 वाक्यांचं म्हणजे 4 काळातील वाक्यांचं. त्यामध्ये पहिला काळ कोणता? फ्युचर कंटिन्युअस टेन्स. दुसरा शेवटचा गट चालू पूर्ण काळाचा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. या एकूण 4 प्रकारच्या काळाचं पॅसिव्हाइज करता येत नाही. तर इथं जे काही पॅसिव्हाइजमधला जो पहिला प्रकार होता काळाचे वाक्य, तो पहिला एरिया आपला इथं संपतो. मी प्रत्येक काळावरची वाक्य तुम्हाला सोडवून दाखवलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला तो टेबल पाठ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर इथं आपला हा पहिला भाग संपतो. दुसरा भाग घेऊन मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये